मी देखील आरेला कार्य करणार आहे. मी एकतर कोणाच्या नादी लागत नाही, पण कोण माझ्या नादी लागला तर मी त्याला सोडत नाही. तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो. अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगड्या घातलं? तुम्ही दादागिरी करता, तुम्ही दहशत निर्माण करता, गुंडगिरी करता. ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात हे विसरू नका. माझी दहशत असली यांच्यासारखी नाही. कुणाला पण अडकव, पुढं पण बस, हे यांच्या वळ आले की सरेंडर हो, हे असली दहशत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप आमदार महेश लांडगेंमधील हे राजकीय वॉर शिगेला पोहोचलंय. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचारात हे दोन्ही नेते आमने सामने आले. खरं तर पिंपरी चिंचवडच्या राजकारणात एकेकाळी ही गुरु शिष्याची जोडी म्हणून ओळखली जात होती. पण राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. अजित पवारांची साथ सोडून महेश लांडगेंनी भाजपचं कमळ हाती घेतलं आणि महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात या राजकीय गुरु शिष्यांनी एकमेकांविरोधात शट्टू फुंकला. अजित पवारांनी महेश लांडगेंना एक खुलं आव्हान दिलंय. तुम्ही दादागिरी करता, तुम्ही दहशत निर्माण करता, गुंडगिरी करता. ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात हे विसरू नका. आणि मी देखील आरेला कार्य करणार आहे. मी एकतर कोणाच्या नादी लागत नाही, पण कोण माझ्या नादी लागला तर मी त्याला सोडत नाही. अजित पवारांनी दंड थोपटल्यानंतर महेश लांडगे तरी गप्प कसे बसणार? मग महेश लांडगेंनीही आपल्या राजकीय गुरुला प्रति आव्हान दिलं. तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो. अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगड्या घातलं? अरे आमचे या रणरागिणीच तुझा कार्यक्रम करतील. या आमच्या लाडक्या बहिणी आहेत. लाडक्या बहिणींच्या नावावर मतदान मागताना या लाडक्या बहिणी आमच्या देवा भाऊच्या आहेत, आमच्या सगळ्यांच्या लाडक्या बहिणी आहेत. महेश लांडगेंनी एकेकाळी कुस्तीचा फड गाजवलाय, तर पेशानं मल्ल असलेले लांडगे अजित पवारांच्या मुशीत राजकीय डावपेच शिकलेत. आता राजकीय आखाड्यात त्याच अजित पवारांवर राजकीय डाव उलटवण्याचा प्रयत्न महेश लांडगेंकडून केला जातोय. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपची सगळी भिस्त महेश लांडगेंवर आहे, तर इकडे अजित पवारांनी पिंपरी चिंचवड महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते लंगोट बांधून अंगाला माती लावून आखाड्यात उतरले. ही सगळ्यांना निवडून दिलं तर अजित पवार नेतृत्व करणारे, दुसऱ्यांना निवडून दिलं तर ज्याची मी त्याला नगरसेवक केलेलं होतं, त्याच्यानंतरच्या काळात स्टँडिंग कमिटी त्याला दिली. का दिली? तर विलास लांडेंना आमदारकीला तिथं त्रास होऊ नये म्हणून दिली. ह्या पट्ट्यांनी त्या स्टँडिंग कमिटीमध्येच काय करायचं ते केलं आणि तेच विलासच्या विरोधामध्ये पट्ट्यात निवडून आला. काय करायचं? आज काय प्रॉपर्टी झाली त्याचा विचार करा. कुठनं आला पैसा? अरे तुम्ही देखील इतके वर्ष काम करताय, तुमची काय परिस्थिती आहे? आज दादागिरी कुणाची चालली आहे? पण त्यांचं काय मागच्या बरेच दिवस झालं सारखं चालूच आहे. भ्रष्टाचार, अमुक तमुक हे सगळं चालूच आहे. पण आता भ्रष्टाचारावर अशा व्यक्तीने बोलावं ज्याच्यावर महाराष्ट्र सरकारमध्ये जे घोटाळे गेलेले सगळे त्यांच्याकडेच आहेत आणि त्यांचं पण स्वतः नाव आहे त्याच्या एका घोटाळ्यामध्ये. मग असे 2-4 घोटाळे त्यांच्या लेखाचं नाव आहे. त्यांनी मला विचारावं, लय अवघड गोष्ट आहे ते प्रश्न विचारणं. त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. निवडणुकीच्या प्रचारात अजित पवारांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे करून महेश लांडगेंवर डाव टाकला. पण लांडगेंनीही अजित पवारांचे शिष्य असल्यामुळे गुरु कोणता डाव टाकणार याची त्यांना पुरती कल्पना होती. या शहरातील जो भ्रष्टाचार गेले काही वर्ष चाललेला आहे, त्या भ्रष्टाचाराचा आका तो आपल्याला संपवायचा आहे. त्या आकाला आपल्याला त्याची जागा दाखवायची. ते काम करण्याच्या करता आपण सगळ्यांनी आम्हाला साथ द्या. तो माणूस त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये 30 वर्ष राजकारण केलं. पिंपरी चिंचवड लुटून खाल्ली. मी नाही म्हटलं कधी की त्यांनी 70,000 कोटीचा घोटाळा केला. मी कधी नाही म्हटलं की त्यांच्या मुलांनी आत्ता तो काही समाजाची जागा लुटली.
आता बरेचसे काय काल परवा एक अजून एक बातमी आली, मी नाही कधी म्हटलं. अजित पवारांचं पिंपरी चिंचवड महापालिकेवर विशेष राजकीय लक्ष आहे. कारण 2 दशकाहून अधिक काळ या महापालिकेवर अजित पवारांनी एक हाती सत्ता गाजवली आहे. पुण्यात सुरेश कलमाडी तर पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार असं अनेक वर्ष पुणे जिल्ह्याचं समीकरण होतं. पण गेल्या काही वर्षात इथली राजकीय समीकरणं बदलली. भाजपच्या राजकीय मुसंडीनं राष्ट्रवादीला बॅकफूटवर जाण्याची वेळ आली आहे. आता पुन्हा एकदा पिंपरी चिंचवडवर सत्ता काबीज करण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसली आहे. या लढाईत काका शरद पवार त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे अजित पवारांचा कॉन्फिडन्स वाढलाय. पण महापालिकेतील सत्तेची वाट शिष्य महेश लांडगेंनी रोखली आहे. आता या सामन्यात कुणाची पाठ टेकणार, कोण कुणाला धोबीपछाड देणार हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.